1 जानेवारी 1848 ला याच भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा भरली। आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका असल्याचा मान फातिमा बेगम यांना मिळाला। महापालिकेकडून या बाबतीत कायदेशीर बाबींची पूर्तता वर्षानुवर्ष रखडल्यामुळे भिडेवाड्याचा विषय देखील रखडला गेलाय। नमस्कार, मी वर्षा। लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट पुण्याची या सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण आलोय एका अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये जिथे भारताच्या पहिल्या मुलींच्या शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि या वास्तूचं नाव आहे भिडेवाडा। याच भिडेवाड्यामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेला। मात्र आज याच भिडेवाड्याचा पाया खचलाय। तात्याराव भिडे यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंना त्यांच्या या चौसोपी वाड्याचा काही भाग स्त्री शिक्षणासाठी दिला होता आणि त्यानंतर 1 जानेवारी 1848 ला या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा भरली। भिडेवाडा म्हणून ओळखली गेलेली ही वास्तू आजही कशीबशी तग धरून उभी आहे। मात्र या पडक्या वाड्याच्या समोरून जाणाऱ्या लोकांना कदाचित इथे घडलेल्या इतिहासाची कल्पना नसावी। स्क्वेअर फूट जागेमध्ये बुधवार पेठेमध्ये हा वाडा बांधला गेलाय। या वाड्याची आत्ताची परिस्थिती बघता पूर्वी हा वाडा 3 मजली असावा असं आपल्याला समजतं। या वाड्याच्या अगदी समोरच आपल्याला दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिरही दिसतं। जातीभेदाच्या भिंती पाडून टाकण्यासाठी स्त्रिया आणि अस्पृश्यांना सुशिक्षित करणं महात्मा ज्योतिराव फुले यांना खूप गरजेचं वाटू लागलं। म्हणून त्यांनी मुलींची शाळा सुरू करण्याचा निर्धार केला। हा निर्धार तर त्यांनी केला, मात्र खरी कसरत आता सुरू झाली होती। कारण आव्हान होतं ते म्हणजे जागा मिळण्याचं। स्त्री शिक्षणाला त्या काळी होत असलेला विरोध बघता कुणी सुद्धा या शाळेला जागा देण्यासाठी पुढे आलं नाही। रोज ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई जागेच्या शोधासाठी बाहेर पडायचे आणि निराशेनेच घरी परतायचे। शाळेसाठी जागा शोधण्याच्या कामामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंना आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तीची मदत झाली आणि त्यांचं नाव आहे फातिमा शेख। लोक त्यांना फातिमा बेगम या नावाने देखील ओळखतात। आता फातिमा बेगम कोण असा प्रश्न अनेकांनाच पडतो। तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे काही काळासाठी मियां उस्मान शेख यांच्या घरामध्ये वास्तव्यास होते। त्याच मियां उस्मान शेख यांची भगिनी म्हणजेच फातिमा बेगम। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या थोर विचारांनी त्या प्रभावित झाल्या आणि पुढे त्या फुले दाम्पत्याच्या सहकारी देखील बनल्या। आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका असल्याचा मान फातिमा बेगम यांना मिळाला। दलित समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी फुले दाम्पत्याला त्या सहकार्य करायच्या। दलित मुलांच्या पालकांशी बोलून संवाद साधून त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यामध्ये देखील त्यांचा मोलाचा वाटा होता। त्या काळी मुलींना शाळेत पाठवण्यासाठी लोक सहजासहजी तयार होत नव्हते। त्यामुळे त्या मुलींच्या पालकांशी बोलून त्यांच्याशी संवाद साधून शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटवून देण्याचं महत्त्वाचं काम देखील फातिमा बेगम करायच्या। आणि अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी या भिडेवाड्यामध्ये पहिल्यांदा स्त्री शिक्षण सुरू झालं। 1 जानेवारी 1848 ला याच भिडेवाड्यामध्ये
मुलींची पहिली शाळा भरली. सावित्रीबाई फुले रोज त्यांच्या गंजपेठेतल्या निवासस्थानापासून ते भिडेवाड्यापर्यंत म्हणजे किमान 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर पायी चालत यायच्या. हे अंतर कापत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. कधी चिखल, कधी माती, कधी अपशब्द झेलत त्या भिडेवाडा गाठायच्या. लोकांच्या विरोधाला झुगारून त्यांनी मुलींची शाळा अविरतपणे या वाड्यामध्ये चालू ठेवली. घरून निघताना सावित्रीबाई आपल्या सोबत एक साडी घेऊन निघायच्या, कारण वाटेमध्ये कशासोबत त्यांचा सामना होईल याची काही शाश्वती नव्हती. दगड, माती, चिखल याने त्यांची साडी खराब व्हायची. त्यामुळे त्या सोबत आणलेली साडी वाड्यात येऊन बदलायच्या आणि नंतर मुलींना शिकवणं सुरू करायच्या. मात्र वाड्याच्या आजच्या या अवस्थेकडे बघता असं लक्षात येतं की सावित्रीच्या या लेकींना या ऐतिहासिक घटनेचा आणि वास्तूचा विसर पडलाय. प्रशासन आणि इतर नागरिकांचं देखील या वास्तूकडे दुर्लक्ष होतंय. भिडेवाड्याच्या जुन्या मालकाने वाड्याचा खालचा भाग काही दुकानदारांना विकला. त्यामुळे या वाड्याची पुनर्बांधणी आणि राष्ट्रीय स्मारक बनवण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. महापालिकेकडून या बाबतीत कायदेशीर बाबींची पूर्तता वर्षानुवर्ष रखडल्यामुळे भिडेवाड्याचा विषय देखील रखडला गेलाय आणि त्यामुळेच पर्यटकांना भिडेवाडा सापडणं देखील अवघड झालंय.